तारीख आहे आज 23 जून. लेक्चर असावं 8वं, 8th लेक्चर आय थिंक. सीईटी बॅचच्या अनुसार 8वं लेक्चर असेल. 23 जून तारीख आहे. सुरू करूया आपण. आपला आजचा टॉपिक आहे इन्व्हर्जन फेरवलं गॅप. ठीक आहे. रेकॉर्डिंगच्या अँगलने पुन्हा हे बोलायला सुरुवात करतोय, कारण जे लोक रेकॉर्डिंगला येतील त्यांना समजण्यासाठी. शेअर करतोय माझी स्क्रीन. 1 सेकंड. झूम कुठे गेलं? हा, नॉट इट. स्क्रीन शुड बी विजिबल नाउ. सॉरी. मी मुद्दामून ओबी वाला, ऑर्डर फ्लो वाला वगैरे टॉपिक या बॅचला घेऊ शकत नाहीये. ऑलरेडी ते एसएमसीचा भाग आहे. सेशन मध्ये जे लोक आहेत त्यांना ते कळलेलं आहे, पण सीआरटी मध्ये त्याची काही एवढी गरज पडत नाही. आपण ऑलरेडी जेव्हा मल्टिपल टाइम मार्किंग करतो तेव्हा तुम्हाला तो समजूनच जातो. आज आपण जो बघणार आहे तो म्हणजे इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप. इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप कशाला म्हणतात? टॉपिकचं नाव टाकायचंय तुम्हाला, इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे टॉपिकचं नाव टाका, इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप. इन्व्हर्जन एफईजी, त्यालाच इंटू ब्रॅकेट असं म्हणतात. स्मॉल आय काढून एफईजी असं लिहिलं जातं त्याला. ठीक आहे. तर इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप जे आहेत तर ते दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे डिमांडर म्हणून वर्क करणारे बुलिश एफईजी, आणि सेकंड असतो तो, म्यूट वरती राहा प्लीज. कोण आहे? म्यूट वरती राहा. हा, मी सगळ्यांना म्यूट केलंय. गरज असेल तर हँड रेस करा. इतरांना डिस्टर्ब नका करू आता, कारण पाऊस एवढा जोरात चालू आहे बाहेर की त्याच्यामुळे कधी लाईट जाईल परत ना माहित नाही मला. परत ना ते लॅपटॉप हे ते सगळे लिंक तुटून जाईल. आपण टॉपिकच रिपीट करायला लागेल म्हणजे पूर्ण, जर काय झालं तर. बुलिश फेरवल्ले गॅप, बुलिश इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप, बिअरिश इन्व्हर्जन फेरवल्ले गॅप. इन्व्हर्जन म्हणजे काय? तो उलटा, इनव्हर्स झालेला. इनव्हर्स काय असतं? मॅथमॅटिक्स मध्ये असतं बघा. जी गोष्ट आहे, सपोज गोष्ट मी अशी लिहिली की एक्स लिहिला, तर मला इनव्हर्स एक्स लिहायचं तर 1/x लिहायला लागतं, बरोबर? तर इनव्हर्स म्हणजे उलटा, रिव्हर्स. इकडे सिंगल जो नंबर आपण इथे लिहित असतो, इनव्हर्सचा अर्थ काय असतो मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही इकडे नंबर लिहिता 3 आणि ह्या राईट साईडला असतं समजा 3 = x असं काहीतरी असतं, तर याचा पर्टिक्युलर अर्थ होत असतो 3 कोणी नसतो म्हणजे मल्टिप्लिकेशन मध्ये 1 असतो, आणि इकडे हा x असतो. तर हा जो मल्टिप्लिकेशनचा आहे तो जेव्हा तिकडे जातो त्यावेळेस तो डिवाइड होत असतो. म्हणजेच कसं होत असतो, या पर्टिक्युलर पॉइंटला गेला 1 = x/3. मला काही तुम्हाला मॅथ्स शिकवायचं नाहीये, फक्त सांगतो इनव्हर्स याच्या उलट तिकडे गेल्यावरती होतं. तसंच आहे, बाजू बदलले की इकडे पण इनव्हर्स होत असतं, उलट होत असतं. तर कसं होतं काय ते आपल्याला पाहायचंय. सगळ्यात सर्वप्रथम मी तुम्हाला सगळ्यांना विचारलं, प्रत्येकाला फेअर व्हॅल्यू गॅप समजतो, काढता येतो? व्हॅलिड फेअर व्हॅल्यू गॅप, इनव्हॅलिड फेअर व्हॅल्यू गॅप हे प्रत्येकाला समजतात का? असं कोणी आहे ज्याला नाही येत, ज्यांनी ते रेकॉर्डिंगच बघितली नाही, सर मला फेअर व्हॅल्यू गॅप बघता येत नाही, असं कोणी आहे का? रेज युअर हँड. असं कोणी असेल तर त्यांनी, शान सर आपने हैंड रेज किया, फेयर व्हॅल्यू गॅप नहीं आता शान सर आपको? ठीक है, पहले आप ये रिकॉर्डिंग आज आपको आज का लेक्चर नहीं समझने वाला है. फिर अगर आपको नहीं समझ में आया फेयर व्हॅल्यू गॅप क्या है वो, तो आपको क्या करना है, पहले शान सर हिंदी मध्ये समजताना म्हणून त्यांच्यासाठी हिंदीत सांगतो. तो आपको पहले वो फेयर व्हॅल्यू गॅप की रिकॉर्डिंग देखनी है. आफ्टर दैट फिर आपको ये रिकॉर्डिंग देखनी है. ठीक है. ज्यांना ज्यांना हा टॉपिक फेयर व्हॅल्यू गॅपचा टॉपिक क्लिअर नाहीये, चुकीचं आहे जर नसेल क्लिअर कोणाला, तर त्याचा अर्थ तुम्ही काहीच प्रॅक्टिस करत नाहीये. पण जर हा टॉपिक समजायची इच्छा असेल तर गो रिवाइज दॅट टॉपिक फर्स्ट. एकदा, दोनदा, तीनदा, किती वेळा बघायचंय बघा. तो पूर्ण झाल्यावर हा टॉपिक करा, त्याशिवाय या टॉपिकला काही अर्थ नाही. चलो, मी येतोय बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप, बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप वरती. बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप म्हणजे काय? करेक्ट.
याच्यानंतरचा माझा टॉपिक आहे इन्स्टिट्यूशनल फ्लो कॅन्डल. काय टॉपिकचं नाव? इन्स्टिट्यूशनल फ्लो कॅन्डल. मला आठवण करून द्याल, कारण मी इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅपच्या टॉपिक मध्ये तो विसरून जाऊ शकतो एकदा याला डीप मध्ये शिकवायला निघालो की. आता मी तुम्हाला ज्या गोष्टी इव्हन सेशन मध्ये असेल, सीआरटीच्या बॅच मध्ये असेल, ज्या गोष्टी मित्रांनो शिकवतोय ते तुम्ही जवळपास अर्धा एसएमसी कोर्स केलाय, पण नेहमी अर्धवट नॉलेज हे घातक असतं. पूर्ण असलं पाहिजे. ते चुकीचं असण्यापेक्षा अर्धवट बरोबर असलेलं बेटर, आणि अर्धवट बरोबर असण्यापेक्षा पूर्ण बरोबर असलेलं बेटर, असं असतं. तर आता या ठिकाणी इथं फेअर व्हॅल्यू गॅप नाहीच आहे, करेक्ट. तर हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आपल्याला इथे दाखवायचा आहे, तर मला ह्या विक्स या करायला लागतील. आता मार्केटने इथून टर्न घेतलाय, मी काय काढतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. जसं जसं ड्रॉइंग पुढे जाईल तसं तसं तुम्हाला समजणार आहे. सॉरी, हे वॉटर मार्क मी रिमूव्ह केलं पाहिजे मागचं, कारण तो आता गेला. आता जे दाखवतोय ते नीट बघा. वेगवेगळे केसेस दाखवायचे माझ्याकडे. अख्खी तुम्हाला कोणाला तरी वाटेल की यांच्याकडे काही नाहीये का, तर तुम्हाला इकडे दाखवतो. ही स्क्रीन बघा. जर कोणाला असा गैरसमज झाला की माझ्याकडे काही नाहीये का, तर एकदा इथे बघा. हे बघा किती पीडीएफ आहेत. प्रत्येक एका पूर्ण पुस्तका एवढी आहे एक एक पीडीएफ. पीडीएफ बघा तुम्ही. एक एक पीडीएफ 40-50 पानाची आहे. कोणती इंडिकेटरची आहे, कोणती एसएमसीची आहे, कोणती आयसीटीची आहे. ठीक आहे. पीपीटी पण आहेत. आता तिथे प्रेझेंटेशनच्या वेळेस जो लॅपटॉप होता त्याचं ऑफिस करप्ट झालं होतं, तिथे चाललं नाहीत. पीपीटी पण आहेत, पूर्ण एसएमसी आयसीटी, यात सगळं आहे जे मी तुम्हाला शिकवतो विथ डायग्राम. पण मी काढतो का इथे डायग्राम, इव्हन मी तिथं सेशन मध्ये पण का काढल्या. वेगवेगळे सिनेरियोज आपल्याला बघायला भेटतील यासाठी. तर तुम्ही प्लीज फोटो वगैरे काढू नका मोबाईलमध्ये. म्हणजे मी करू शकतो आळस, तरी मी करत नाहीये. तर तुम्ही तर केलंच नाही पाहिजे. प्रत्येक जे मी सिनारिओ बदलणार ना, त्याची प्रत्येकाची सेपरेट डायग्राम आली पाहिजे. तिथंच खाडाखोड करत नाही बसायचं. माझ्याकडे कम्प्युटर आहे, तुमच्याकडे नोटबुक आणि पेनच असला पाहिजे. पेन्सिल असेल तर, म्हणजे कलर पेन्सिल वगैरे घेतले असेल तर अजून चांगली गोष्ट आहे. जे लोक मला प्रॅक्टिस पाठवतात त्यांना माहिती आहे, ज्यांची चांगली येते त्यांना मी काय बोलतो तिथे. माझा प्रायोरिटी सपोर्ट त्याच लोकांना असणार आहे ज्यांच्यामध्ये सिरियसनेस दिसून येतोय करण्याचा. हा काय आहे इथला लेफ्ट साईडला काय आहे? हा दिस इज फेअर व्हॅल्यू गॅप, बरोबर आहे. इथं फेअर व्हॅल्यू गॅप आहे. फेअर व्हॅल्यू गॅप हा कोणता आहे? बिअरिश आहे. चलो आपण ह्याला एक ग्रे कलर देऊन टाकला. फेअर व्हॅल्यू गॅप आहे, करेक्ट. इथपर्यंत करेक्ट आहे. आता झालं काय पुढे, मार्केटने या फेअर व्हॅल्यू गॅपला रिस्पेक्ट नाही दिलेला. याला डायरेक्ट ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज केलेली आहे. पण कॅन्डल क्लोज करत असताना, म्हणजे याला क्लोज करत असताना, याचं अस्तित्व संपत असताना इथून एक नवीन अस्तित्व सुरू झालं. कोणतं अस्तित्व सुरू झालं? याचं. म्हणजे हा इथे ठेवतो हा ब्लॉक मी. ब्रेक झाला आणि तुम्ही मग बघाल तर हा नवीन बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप इथे आला. तर जो फेअर व्हॅल्यू गॅप मागच्या फेअर व्हॅल्यू गॅपला बंद करून, समाप्त करून, एंड करून झालाय, मागच्याला कट टू कट केलं पाहिजे का? असं काहीच नाही. आता आपल्या या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल दाखवणार आहे, पण आधी हे समजून घ्या. या ठिकाणी अगोदर बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप होता, नंतर बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप झाला.
बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप आणि बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये किंचित जरी इंटरसेक्शन असलं, किंचित थोडं जरी असलं, तरी जो डाव्या बाजूचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे पहिला वाला, त्याला असं आपण कंटिन्यू करायचं. बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप जर तुम्ही म्हणाल तर हाच आहे, आणि IFVG म्हणाल तर हा आहे. इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? फेअर व्हॅल्यू गॅपच्या आतमध्ये फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? या एरियामध्ये आहे. तर तुम्ही या ठिकाणी लेफ्टचा झोन कंटिन्यू करायचा ऍज इट इज. असं नाही की हा इकडचा छोटा आहे मग छोटा काढला, हा इकडचा मोठा आहे आणि हा छोटा आहे तर हा छोटा काढला. लेफ्ट वाला काढायचा. रूल काय? लेफ्ट वाला कंटिन्यू झाला पाहिजे. हा ऍक्च्युली आहे इन्व्हर्स फेअर व्हॅल्यू गॅप. याचा वापर हा डिमांड झोन म्हणून होतो, कारण हा बुलिश आहे, कारण याच्यावरती मार्केट आहे. मार्केट याच्यावरती आहे, सो इट विल ऍक्ट ऍज अ डिमांड झोन. सो वी आर कॉलिंग इट ऍज अ बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप. जेव्हा बिअरिश फेअर व्हॅल्यू, बुलिश IFVG, सॉरी, बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप म्हणायचं तुम्हाला. जेव्हा बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅपला बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप हा एंड करून टाकतो, कव्हर करून टाकतो, मिटिगेट करून टाकतो कॅन्डल क्लोजने, आणि त्या ठिकाणी बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप इंटरसेक्ट करत असतो मागच्या बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅपला, तर त्या पॉइंटला म्हटलं जातं बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप. त्या पर्टिक्युलर झोनला, पॉइंटला नाही, झोन. हे ज्या गोष्टी असतात त्या झोन मध्ये असतात. एक कोणती तरी लाईन कधीच नसते, एक एरिया असतो, त्याला आपण झोन म्हणतो. असतं ना, हॉस्पिटलच्या जवळ असतो नो हॉकिंग झोन. म्हणजे काय? या ठिकाणी हॉर्न वगैरे काही वाजू नये, तसं हे झोन आहेत. तो एरिया, त्या एरियामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामुळे इथे जी बाईंग आहे त्या बाईंगला अर्थ आहे. ही बाईंग एवढी स्ट्रॉंग होती की त्यांनी मागच्या फेअर व्हॅल्यू गॅपच्या सगळ्या ज्या गोष्टी त्या कव्हर करून वरती गेल्या, आणि तिथे पुन्हा फेअर व्हॅल्यू गॅप, म्हणजे मागचा फेअर व्हॅल्यू गॅप काउंटर केला तरी पण इथे फेअर व्हॅल्यू गॅप राहिलाय. एवढी ह्याच्यात स्ट्रेंथ आहे. सो इट बिकम्स इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप. तर ही जी डायग्राम आहे ती बुलिशची आहे. आता ह्याच्यात बुलिशमध्ये सिनारिओ नंबर 2 हे तुम्ही लिहिलं असेल तर लिहा. काही जण लिहितात मी थांबतो. जे लोक सेशन मध्ये त्यांचं हे झालंय ते रिवाइज करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण एक्झाम्पल सेशन मध्ये न झालेले इथे असणार आहेत. बर, हे झालं एक नॉर्मल सिंपल जनरल एक्झाम्पल. आता आपण पुढे याच्यातलंच थोडंसं वेगळं एक्झाम्पल घ्यायचं आहे. ह्याच्यातलंच दुसरं एक एक्झाम्पल असं घ्यायचंय आपल्याला. सेव्ह करतो. बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप, फेअर व्हॅल्यू गॅप, IFVG, बुलिश IFVG मध्ये आता आपण सिनारिओ मध्ये काय बदल करतोय? हा जो गॅप आहे तो मी अपवर्ड शिफ्ट करतोय. आता इथे मला कोणी तरी सांगेल, चॅट ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहे बरोबर. तर चॅट मध्ये जा आणि टाईप करा की हा असेल बुलिश इन्व्हर्जन व्हॅल्यू गॅप कहा असेल, कोणता असेल, वरचा की खालचा? तर तुम्ही ह्याच्यात टाईप करा अप्पर लोअर, कोणता असेल फेअर व्हॅल्यू गॅप. चॅटचं ऑप्शन दिसत का नाहीये मला? हा दिसतोय आता. सांगा अप्पर लोअर, यू और एल कोणता आहे? बुलिश IFVG कोणता आहे याच्यात, यू और एल? विच इज द बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप हिअर, अप्पर और लोअर? सॉरी, बुलिश IFVG म्हणायचं तुम्हाला. विच इज द बुलिश
IFUG हिअर. मी आय बोलायचं विसरतो. बुलिश IFUG. विच इज द बुलिश IFUG हिअर? अप्पर और लोअर? सगळे टाईप करा. 12 जण झालीत 49 मध्ये. बाकीच्यांचं काय झालंय? हाताला मेहंदी लावली आहे का? नाही ना. मग टाईप करा. तुमच्यासाठीच चाललंय, करा प्लीज टाईप. हा, ज्यांनी टाईप केलं त्यांचं काही नाही. हा, ही एक्झाम्पल, आता हे वाले एक एक्झाम्पल घेतलं आपण. करा टाईप करा प्रत्येकाने. ते सेशन मध्ये जी लोक होती ना, ती हातच नव्हती वर करत अजिबात कोणत्याच प्रश्नाला. त्यांची आठवण यायला लागली मला. ते अलाउड नाहीये. दोन्हीतलं काहीतरी अप्पर लोअर काहीतरी बोला. गुड. आता आलेत बरेचसे. 35 एक आन्सर आलेत. गुड. आता तुम्हाला सांगतो मी, अप्पर आणि लोअर ही दोन्ही आन्सर चुकीचे आहेत. अप्पर आणि लोअर ही दोन्ही आन्सर चुकीचे आहेत. काय केलं पाहिजे? तुम्ही काय सांगितलं होतं? इंटरसेक्ट केलं पाहिजे. इथे इंटरसेक्ट केले का? बघा तुम्ही जरा. इंटरसेक्टचा अर्थ काय असतो? काहीतरी भाग कॉमन पाहिजे. इथे कॉमन नाही येत, वेगळे ते दोघं. इंटरसेक्ट केले का? इज देअर एनी इंटरसेक्शन? नो. मग बिअरिश फेरवले गॅप इकडे संपून गेला. इथं नवीन बुलिश फेरवले गॅप आला. तो बिअरिश फेरवले गॅप मध्ये येतो का? अजिबात नाही. मग या ठिकाणी बुलिश IFUG ना अप्पर ना लोअर आहे. देर इज नो बुलिश IFUG. देर इज नो बुलिश IFUG. अप्परला पण नाहीये, लोअरला पण नाहीये. अभी क्वेश्चन समझ में नहीं आया, आंसर देने के बाद मत बताओ क्वेश्चन समझ में नहीं आया. पेपर निकलने के बाद नहीं बताने का कि क्वेश्चन समझ में नहीं आया, आंसर आ रहा था लेकिन लिखा नहीं क्योंकि क्वेश्चन ही नहीं समझा. ही ती वेळ नाही. त्या वेळेत बोलायचं. म्हणून तर झूम केली होती पाटील साहेब. डायग्राम चेंज केलेली समजली नाही मी, म्हणून तर झूम केली होती. हा, हे बघा. या ठिकाणी हा इंटरसेक्ट करतोय का नाही, कारण मी ही कॅन्डल चेंज केली होती. ठीक आहे. मगाशी कॅन्डल जेव्हा चेंज केली नव्हती तेव्हा तिथं अप्पर लोअर नाही, इंटरसेक्ट वाला एकच काढला होता मी, दोन काढलेच नव्हते. आता इथे बघा, या ठिकाणी मी अजून एक चेंज करतोय. तुमच्या डोक्याला ट्रिकी प्रश्न आलेच पाहिजेत, त्याच्यानंतरच तुमचं विचारशक्ती वाढेल. हे वर घेतोय मी, हे असं घेतोय मी, आणि आता मी परत ना एकदा 2 झोन काढतोय. परत एकदा मी 2 झोन काढतोय. आता याच्यामध्ये हा छोटा आहे ना, तो अप्पर आहे, आणि हा मोठा आहे तो लोअर आहे. मी काय म्हणतोय, आता याच्यामध्ये छोटा आहे तो अप्पर आहे, नंबर देतो. चला, कन्फ्यूज करणं माझं काम आहे, कारण मी शिकवलेल्या गोष्टीवरती मीच कन्फ्युजिंग वाले प्रश्न विचारणार, तेव्हाच मला कळणार की मी शिकवलेलं खरंच समजलंय का नाही समजलं. आणि जवळ समजत नाही त्यावर आपण पुढे जात नाही. मेजॉरिटी ऑडियन्सला समजलं पाहिजे. 100%ला मी नाही समजू शकणार, हे मला पण माहिती. ठीक आहे. आता या ठिकाणी बुलिश IFUG कुठे आहे? चलो, असेलच असं नाही. बघा, मी परत तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. डायग्राम नीट बघा. अजून झूम करून हवी आहे तर मी अजून करतो. हा, क्लिअर कट आहे तुमच्या समोर. नंबर दिलेत मी. हा 1 नंबर या बॉक्सला आहे, हा 2 नंबर हा या जो छोटा बॉक्स आहे त्याला आहे, हा 3 नंबर याला आहे, आणि हा 1 नंबर याला आहे. नाव ऑब्झर्व इट. काही शर्यत नाही लागलेली कोणासोबत पहिलं आन्सर कोण देतं. आन्सर पहिलं देणं, पटकन देणं महत्वाचं नाहीये, आन्सर करेक्ट देणं हे महत्वाचं आहे. समजून घेऊन फक्त द्या. आन्सर देणं पण महत्वाचं आहे, नाहीतर मला देतच नाही मी. डोक्याला चालना अशीच भेटते. गाडी नाही वापरली तर त्यातलं ऑइल खराब होतं, इंजिन खराब होतं. गाडी खूप भारी असते, पण तिचा वापरच नाही झाला की काय होतं, ते आपल्या डोक्याचं होत जातं न वापर केल्याने. इथं मला तुमच्या डोकी सगळी ऍक्टिव्ह करायची, सगळ्यांची. कारण मी ऍक्टिव्ह नाही केली तर मार्केट तुम्हाला सतवणार आहे तिथं, असे वेगवेगळे प्रश्न टाकून.
आता हा प्रश्न एकदम करेक्ट होतोय, सांगा. दोन्ही झोन जे नाही ऋषी नंबर मध्ये सांग. हा सांगितलंस, ओके. बर, आता माझं इंडिकेटर काय दाखवतो, ट्रेडिंग सेटअप टूल काय दाखवतो, कोण काय दाखवतं, कोणी XYZ इंस्टाग्रामवरचा युट्यूबवरचा ट्रेडर काय दाखवतो, लाईव्ह ट्रेडिंग येणारा, सगळं ठेवायचं बाजूला. ज्यांनी ह्या कन्सेप्टला जन्म दिलेला आहे, बाजारात आणलेले आहेत, त्यांनी कशाला IFG सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे कोण कशाला म्हणतंय त्यांनी त्यांच्या कन्सेप्टला वेगळं नाव द्यावं. IFG बोलायचं तर ज्यांनी त्याला नावच दिलेलं आहे, FVG ज्यांनी नाव दिलंय, इम्बॅलन्स ज्यांनी नाव दिलंय, त्यांनी इन्व्हर्सला हे नाव दिलंय. ICT मधला कन्सेप्ट आहे हा. ना हे तुम्हाला SMC सांगतोय मी, तुम्हाला ना CRT सांगतोय. तुम्हाला ICT मधला महत्वाचा कन्सेप्ट सांगतोय, आणि हे एक ICT मधलं एंट्री मॉड्यूल आहे महत्वाचं. आपल्याला लोकांनी 15,000 घेऊन एंट्री मॉड्यूल फक्त SMC चे एक शिकवलेत. हे एक महत्वाचं एंट्री मॉड्यूल आहे. मोठ्या टाइम फ्रेमला किंवा मिडल टाइम फ्रेमला इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप बघायचे, आणि LTF ला स्मॉल टाइम फ्रेमला जायचं 1 मिनिटात 3 मिनिटात आणि एंट्री करायची. आणि ट्रेडिंग व्यू इसेन्शियल, ज्यांना ट्रेडर बनायचं ना, ट्रेडिंग व्यू इसेन्शियल प्रत्येकाने घ्यायचं. ते बॅक टेस्ट करता येत नाही, रिप्ले करता येत नाही, तुमचा अभ्यासच पूर्ण होणार नाही. जेवढा वेळ तुम्ही समोर बसाल तेवढाच अभ्यास होईल. इसेन्शियल तरी घ्या. ट्रेडिंग व्ह्यूचं मागे मी देऊन टाकतो स्वस्तात तुम्हाला अरेंज करून, पण ट्रेडिंग व्यू इसेन्शियल तरी घ्या, ऍटलिस्ट 3 महिन्याचा एकदा घ्या. माझा आग्रहाची विनंती तुम्हाला. आता इथे या ठिकाणीचे आन्सर आहे. ठीक आहे, कोणाचं काय आन्सर आहे स्वतःच स्वतःला माहितीये. मी तुम्हाला सांगतो कोणता आन्सर करेक्ट आहे आणि का करेक्ट आहे ते पण सांगतो. हा जो नंबर 1चा ब्लॉक आहे तो आहे इथला पहिला वाला फेअर व्हॅल्यू गॅप. हा जो नंबर 3चा ब्लॉक आहे तो आहे हा बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप. आणि हा नंबर 2चा जो ब्लॉक आहे मित्रांनो, तो आहे या दोघांचं इंटरसेक्शन. तर काही जणांनी म्हटलं की इंटरसेक्शन आहे ते बुलिश IFG आहे. आन्सर आहे चुकीचं, म्हणजे नंबर 2 ज्यांनी आन्सर दिलंय ते चुकलंय. काही जण म्हणलेत हे जे बुलिश आलाय नंतरचा जो आलाय तोच बुलिश IFG आहे, त्यांचंही आन्सर चुकलं आहे. आन्सर करेक्ट आहे आन्सर 1. ज्यांनी ज्यांनी 1 दिलंय त्यांनी स्वतःसाठी टाळ वाजवू शकतात. याच्यामध्ये मी तुम्हाला मागाशीच म्हणलो होतो की तुम्ही जो डाव्या बाजूचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याच्यासोबत फक्त उजव्या बाजूचा फेअर व्हॅल्यू गॅप इंटरसेक्ट झाला पाहिजे. समजा हा डायरेक्ट नाही आला, मध्ये एकदा मार्केट आलं आणि तसं वीक बनून गेलं, काय म्हणतोय मी, वीक बनून गेलं मार्केट, आणि परत असं खाली आलं आणि परत असं येताना त्यांनी फेअर व्हॅल्यू गॅप बनवला, तर तो कन्सिडर करायचा का? यस. जर कॅन्डल क्लोज येत नाही तर फेअर व्हॅल्यू गॅप संपलेला नाही. सो मध्ये एखादी मार्केट इथं येऊन वीक क्रिएट करून वीक देऊन परत माघारी गेलं वरती क्लोज नेता, आणि परत ना असं वरती इथं उजव्या बाजूला आलं, तर तुम्ही हा फेअर व्हॅल्यू गॅप याच्यासोबत चेक करू शकता. त्यात असं डोकं नाही लावायचं सर इथं मध्ये तर वीक आली आहे. मायकल हा स्पष्टपणे म्हणतो फेअर व्हॅल्यू गॅप हा वीक नंतरनं आय फेअर व्हॅल्यू गॅप, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप हा वीक नंतरनं पण कन्सिडर करायचा आहे त्या पर्टिक्युलर एरियाला. हा क्लोज नंतर नाही करायचा. कॅन्डल क्लोज भेटून गेलं नाही इथं तर त्याला नाही कन्सिडर करायचा. पण असं वीक देऊन मार्केट खाली गेलं आणि परत वरती आलं तर ते वेळेला मोजणार का तुम्ही? यस मोजणार आहे तुम्ही. समजतंय? तर इथे आन्सर आहे करेक्ट 1. का आहे मी सांगितलं. अजून पण झेपत नसेल डोक्याला तर खूप सारी प्रॅक्टिस करायला लागणार आहे. चला अजून एक सिनारिओ देतो हवं तर. कारण मला कोणी टार्गेट दिलेलं नाहीये, तुम्हाला पण कोणी वेळ दिलेली नाहीये की बाबा रे एवढ्या वेळात बंद कर आणि चल जेवायला हो किंवा झोपायला हो. त्यामुळे तसं करू नका, लक्ष द्या पूर्णपणे. आता मी थोडस ट्रिकी करून टाकणार आहे, पण आता तुम्हाला आन्सर सोपं ऑलरेडी करून मी सांगितलंय का, या उत्तरामध्येच सांगितलंय. आताच मी बोललो होतो वीक मध्ये आल्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे, आता इथे बुलिश, आता इथे बुलिश
इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? नंबर 1, ठीक आहे, नंबर 1. नंबर 2. नंबर 3. देतो मी, नंबर देतो प्रत्येकाला. मायकलने पण आम्हाला कधी एवढ्या डिटेलमध्ये नाही शिकवलं. 10 मिनिटात सांगितलं आणि पुढे निघून गेला होता 2 लाख रुपये फी घेऊन. ठीक आहे, तुम्हाला मी एवढ्या डिटेलमध्ये सांगतोय, लक्ष द्या. त्याची तर एक भाषा कळत नव्हती, एक तर तो प्रॉपर US वाला माणूस. सांगा 1, 2, 3 विच इज अ बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप? ग्रेट. ज्यांनी ज्यांनी नन आन्सर दिलंय, शबास. ज्यांनी ज्यांनी नन आन्सर दिलंय, शबास, तुम्ही चुकलेले आहात. ज्यांनी ज्यांनी 3 आन्सर दिले, तुम्ही पण चुकलेले आहात. ज्यांनी 2 आन्सर दिले, ते पण चुकलेले आहेत. करेक्ट आन्सर इथे येतं 1. मी मुद्दामून इथे कॅन्डल क्लोज आणला होता या पॉइंटला, पण मी कॅन्डल क्लोज आणून काय फरक पडतो? फेअर व्हॅल्यू गॅप काय असतो? पहिल्या आणि तिसऱ्या कॅन्डल मधलं अंतर. ही पहिली कॅन्डल आहे, ही तिसरी कॅन्डल आहे, याच्यामध्ये इथे अंतर आहे, याच्यामध्ये आपण इथं मुद्दामून अंतर ठेवले. आता हा ब्लॉक काढला त्याच्यानुसार, तर इथं हा बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप सेम पॉइंट इथे थोडासा कमी आहे, पण आपल्याला डावाच कंटिन्यू करायचा आहे. सो नंबर 1 ज्यांनी आन्सर दिलं ते करेक्ट आहेत. 1 आणि 2 कोण आन्सर देते? असलं नाहीये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. मी एकच काढलाय. हा, असं होऊ शकतं की देर एकाच लेग मध्ये तिथे 2 इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप झाले, होऊ शकतं, पॉसिबिलिटीज देअर. पण या ठिकाणी ते नाहीये आन्सर. या ठिकाणी मी मुद्दामून आन्सर एकच ठेवलंय. तुमचं तसं बिअरिश मध्ये तो, चला तुम्हाला 2 एक्झाम्पल दाखवतो. पण हे क्लिअर झालंय का रे? कोण कोण आहे? रेज युअर हँड. क्लिअर नाही झालं सर, क्लिअरच नाही झालं. हा, पण जर मोबाईल बघत असाल, इकडे तिकडे घरात लक्ष असेल आणि नसेल क्लिअर झालं ना, तर हँड रेज करू नका त्या केसमध्ये. पूर्णपणे प्रामाणिकपणे लक्ष दिलंय सगळंपणे आणि तरी पण नाही समजलं, तर देन ओनली रेज युअर हँड. नितीन सर बोला. ज्यांचा कॅमेरा ऑन आहे, प्लीज बी स्टेडी. ते मला तुमच्या घराकडेच लक्ष जात आहे. सिलिंग फॅन हे ते हलताना दिसते तिकडे. स्टेडी ठेवा. नाही नाही, तुम्हाला नाही बोललो सर. नितीन सर तुम्ही करा ऑन, काही नाही विषय. बोला. तुम्हाला बोलता येत नाही? ओके, थांबा, अनम्यूट करतो. बोला. डाऊट विचारलं की कॅमेरा ऑन करा, म्हणजे समजून जातं. हा, बोला. हो हो. फेअर व्हॅल्यू गॅप जे असतो तो 2 कॅन्डलच्या मधल्या कॅन्डलचा असतो, म्हणून 2 सगळ्यांनी जे दिलं तर ते का चुकीचं? फेअर व्हॅल्यू गॅप नाही विचारला मी, तर मी इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप विचारला होता सर. अच्छा, ओके ओके. इन्व्हर्जन ठीक फेअर व्हॅल्यू आहे. गॅप जो असतो तो, आता मी इथं बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप विचारला होता. इथं बिअरिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू, बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप मला इथं पाहिजे ना सर, इथं नाहीये ना. 2 तिथं नंबर मध्ये नाहीये लेफ्ट मग. साइडला. हा,
हा हा मग ह्या ग्रीन कॅन्डलच्या हिशोबाने 1 बरोबर आहे. हा, मग मी वनच बोललो की आन्सर. ओके ओके. समवन इज सेइंग सर 2 नंबरच्या कॅन्डलला बुलिश फेरोली गॅप आहे ना, कुठे आहे? नंबर 1 क्लोज हिअर, इथे बघा 1 2 3 इथला गॅप इथे आहे, इथे बघा 1 2 3 इथला गॅप इथे आहे. बुलिश फेरोली गॅप इकडे 2च आहेत, हे बघा दाखवतो. प्रॅक्टिस करत नाहीये, किती भारी जगातला टीचर आणला तरी काय उपयोग होणार नाही प्रॅक्टिस करत नसाल तर. आता मी तुम्हाला फक्त आणि फक्त हे फेरोली गॅप दाखवतोय, युनिव्हर्स काहीच दाखवत नाहीये. हा बघा, हा डाव्या बाजूचा एक, देर इज ओनली 1, 3 कॅन्डल आहेत ना, तर बिअरिश वाला एकच आहे. इथे इथे पण आहे, इथे एकच आहे, इथं हा दुसरा बघा, हा कंटिन्यू करतो इथून. म्हणजे बुलिश फेरोली गॅप जर मी टिकेट कोणाला करतोय, इकडे करतोय 1 2 3. फेरोली गॅपला मी तुम्हाला कधी म्हणलं का रे कॅन्डल कलर सेम पाहिजे? सांगितलं मी. आय ऑलवेज टोल्ड यू दॅट कॅन्डल कलर डज नॉट मॅटर while checking Fibonacci gaps. So candle color of first candle, third candle doesn't matter. So if you are calculating it like this, 1 2 3, इथे मध्ये Fibonacci gap आहे का? इथे bearish Fibonacci gap, yes it is there. इथे पुन्हा 1 2 3 bullish Fibonacci gap आहे का? आहे. इंटरसेक्ट करतोय का? सेमच आहे एक्झॅक्टली, थोडासा फरक आहे. So that's why 1 is the correct answer for bullish inversion Fibonacci gap. बघा, गोष्ट किती सोपी तरी तुम्ही चुकताय का नाही? इव्हन सेशनला बसलेली माणसं पण चुकतात. कुठवर चुकणार तुम्ही? जोपर्यंत तुम्ही अफाट प्रॅक्टिस डोळ्यासमोरनं डेटा जात नाही तोपर्यंत. जोपर्यंत भरमसाठ प्रॅक्टिस, म्हणून म्हणलं तुम्हाला इसेन्शियल ट्रेडिंग व्ह्यू घ्यायची गरज आहे का? यस गरज आहे. किंवा ट्रेडिंग व्ह्यू प्रीमियम दोघा जणांमध्ये सर आम्ही घेऊन वापरू शकतो का? यस वापरू शकता. मी तर म्हणतो इंडिकेटर पण तसा वापरा. चला, माझा लॉस आहे का नाही याच्यात? दोघांनी सेपरेट घेतलं असतं मला फायदा झाला असता. मी उलट म्हणतोय नको होऊ दे माझा जास्त प्रॉफिट, तुमचा होऊ दे जास्त. दोघात घ्या एक प्रीमियम, त्याच्यावरती ट्राय करा, सिस्टीम घ्या, हे जे शिकवतो त्याची प्रॅक्टिस करा. एकच आयडी, मला डेटासाठी एकच आयडीला पैसे मोजावे लागतील, ठीक आहे. हा, सुदीप, येस सुदीप सर, अनम्यूट युअर सेल्फ अँड आस्क. हॅलो सर. येस. हा, डाव्या साईडचा जो एफव्हीजी असतो त्याच्या नंबर अपोजिट साईडचा एफव्हीजी जर आला हा, तर तो आयएफव्हीजी समजायचा ना आपण. इंटरसेक्ट झाला पाहिजे फक्त, एक्झॅक्ट सेम असायचं. आता इथं या एक्झाम्पलला सेम आहे, काही एक्झाम्पलला आपण मगाशी बघितलं सेम नव्हतं ना. आता समजा हे याला मी असं केलं, याला मी असं केलं, तरी पण बुलिश इन्व्हर्जन फेरवली गॅप तिथेच राहतो. हाच पॉइंट का राहतो? कारण मी सांगितलं होतं लेफ्टचा जो आहे त्या केसमध्ये फक्त इंटरसेक्शन असलं पाहिजे. इंटरसेक्शन होतंय का? यस होतंय. याच्यासोबत इंटरसेक्शन होतंय. मग इंटरसेक्शन झालं की लेफ्ट वाल्याला कंटिन्यू करायचंय, डावीकडची री गिरवायची, इकडे ओढायचं, एक्सटेंड करायचंय, बस. ठीक आहे सर. ओके. सो अगोदर फेअर व्हॅल्यू गॅप नीट काढता आले पाहिजेत, मग नंतर ना तुम्हाला इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप काढता येतात. आता याच्यावरून अवघड करू का या गोष्टीला मी? आणि असं आहे का काय की मी मनाने करतो, मार्केट करत नाही? मार्केट ह्याच्यावरून डेंजर करतं. ते मार्केट आहे सगळ्यांचा फादर, गॉड फादर. तिथे तुम्हाला प्रश्न पडायला नको म्हणून आता प्रश्न तुम्हाला दिले पाहिजेत आणि ते क्लिअर झाले पाहिजेत. यस धनंजय सर बोला. धनंजय सर बोला, कॅमेरा ऑन करा, बोला. येस, आवाज येतोय, फक्त तुमचा व्हिडिओ दिसत नाहीये. काय इश्यू नाही, बोला. कॅमेरा ऑन आहे, फक्त ब्लॅक स्क्रीन आहे. युनिव्हर्सल जो आयएफपीजी का नाही सर, तो Universal- आता काय काय वस्तू आयएफपीजी का नाही, आयएफपीजी तर काय होतंय, मार्केट ज्या टायमिंगला एकदम म्हणजे बूम मध्ये असतं का नाही, म्हणजे कॅन्डलवर कॅन्डल एकदम प्रिंट होत चालतात खाली किंवा वरती, त्या टायमिंगला एपीजी 2-3 एपीजी लाईनीने बनतात. तर त्या टायमिंगला त्यात एपीजी कुठला आयपीजी म्हणून धरायचा का सगळेच आयपीजी म्हणून धरायचे? हे चार्ट वरती गेला त्याचा आन्सर भेटेल सर. आतापर्यंत जे शिकवलं, हा पुढचा पार्ट आहे. आतापर्यंत जे शिकवलं त्यात काय डाऊट आहे का? नाही हेच नाही काय डाऊट.
कोणता कन्सिडर करायचं ते मी सांगणार आहे पुढे. चार्ट वरती जेव्हा आपण जाऊ तेव्हा अगोदर आपल्याला थेरॉटिकली हे झालं पाहिजे, समजलं पाहिजे की आयएफयूजी कोणता, यातला आयएफयूजी करेक्ट कोणता आहे हा प्रश्न पहिला येतो. मग नंतर जे करेक्ट आयएफयूजी आहे त्यातला कोणता हा प्रश्न नंतर आला. ठीक आहे सर. येस. ऑर्डर्स, बाकी कोणाला काय डाऊट? आता इथे या डायग्राम मध्ये लिहायचं डायरेक्ट नंबर 1 इज आयएफयूजी, बाकीचे नाहीयेत, बाकीचे नाहीयेत. 1 मिनिट. याच्याहून छान एक्झाम्पल जरा सुचू द्या मला. मी बुलिश घेणार आहे, बिअरिश तुम्हाला सगळे एक्झाम्पल ड्रॉ करायचे तर उद्या मला पाठवायचे. चलो बघू किती लोक खरंच अभ्यास करतात, कळून जाईल. मी बिअरिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप मी घेणार नाही, याच्या ऑपोजिट असतं हेच मी सांगेल. म्हणजे ह्याचा इन्व्हर्स करा. बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप हा कन्सेप्ट तुम्ही इन्व्हर्स करून टाकला की काय येतो, बिअरिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप. पण आता मी तुम्हाला बुलिशच एक्झाम्पल देणार आहे एक. एक मिनिट, पाणी पितोय. जाफर सर काय म्हणताय, बुलिश में दो है ना, बुलिश में दो है ना. बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप दोन आहेत, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप एकच आहे. इथे 1 2 3 इथे आहे डायरेक्ट त्याचा, त्याच्यामुळे नाहीये इकडे काय. तर इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅपचा आन्सर काय एकच आहे आणि तो नंबर 1 होता. ठीक आहे, आता मी हे सगळं डिलीट करतो. आणि हेच फक्त मला एवढं हवंय तुमच्या सगळ्यांकडनं, मला बिअरिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅपची एवढ्याच एक्झाम्पल सहित प्रॅक्टिस हवी आहे स्वतःच्या डोक्याने, की सर इथे हे असं असं होतं पण एवढं केलं, आणि व्यवस्थित इमेज काढून मला प्रश्नच विचारायला लागला पाहिजे माघारी परतणारी ह्याच्यातलं हे कोणतं, अशी डायग्राम काढा व्यवस्थित नावं देऊन. शाळेत असताना कसे कष्ट करायचो तसे करा. आता मी जरा नजारा बदलतोय आणि अवघड करतोय बरं का, पण बहुतेक तुम्हाला तरी पण तो सोपा जाऊ शकतो जर तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर. कारण मी जे प्रश्न विचारतोय त्यातला असा कोणताच प्रश्न नाहीये ज्याचा आन्सर मी आधीच दिलेला नाहीये. ठीक आहे. डायग्राम करायला टाइम लागेल मला, पाणी वगैरे काय प्यायचंय, कुठे जाऊन यायचं, 1 मिनिट जाऊन या, काय प्रॉब्लेम नाही. तर मोबाईलकडे जाऊ नका, बाकी काही करा.
शिकवतानाच असं शिकवायचं की पेपर किती पण अवघड आला तरी पण असं नाही वाटलं पाहिजे पोरांना शिकणाऱ्या की बाबा हे आम्ही शिकलोच नाही. अशी माझी पद्धत आहे. हार्ड मधल्या हार्ड सिच्युएशनला तुम्हाला समजता आलं पाहिजे. ही जी ग्रीन कॅन्डल आहे वरची, तुम्ही डिलीट करते, थांबा मला आधी बघू द्या जे मला बनवायचे ते बनलंय का. ठीक आहे, आता फक्त मला याचं एकच उदाहरण द्या. डायरेक्टली तुमच्याकडे नंबर आहेत बरोबर, नंबर आहेत इथे उजव्या बाजूला, नंबर आहेत बघा. थोडस पुढं मागं वगैरे काही होऊ दे, नंबर आहेत. तर तुम्ही मला सांगा इथं बुलिश इन्व्हर्जन फेरोली गॅप आहे का की नाहीये, आणि नसेल तर काही एक्सप्लेन करायची गरज नाही, असेल तर तो कुठून कुठपर्यंत आहे. नंबर शेजारी आहेत तुमच्या, मी अजून व्हर्टिकली झूम करतो. या डायग्राम मध्ये बुलिश इन्व्हर्जन फेरोली गॅप आहे का, जर आहे तर तो कुठून कुठपर्यंत आहे. नंबर काय मी तुम्हाला म्हणत नाही एकदम हायली अॅक्युरेट सांगा, तुमची रेंज अंदाजावरून मला कळेल. नाहीये तर नाहीये म्हणून सांगा, आहे तर आहे म्हणून सांगा, काही प्रॉब्लेम नाही. मागची कॅन्डल मी ड्रॉ नाही केलेली, समजा तिला ड्रॉ करायचं झालं, हा आता हे एक्झाम्पल मी तुमच्याकडे थोडंसं इझी करून टाकलं, मी इझी करून टाकलं आहे तुमच्यासाठी हे एक्झाम्पल मी. ज्यांची मोबाईलची स्क्रीन आहे झूम करू शकता. आहे तर नंबर सांगा दादा, अंदाजी सांगा, अंदाजी का अजून झूम करतो मी. हा उजव्याच बाजूला नंबर आहेत, कुठून कुठपर्यंत. योगेश सरांचं म्हणणं आहे रेड मध्ये फेरोली गॅप आहे, तसेच रेड अँड ग्रीन मध्ये आहे, तिथे कुठे आहे नंबर सांगा की, अंदाज सांगा त्याच्या आसपास. नंबर जरी एक मॅच झाला तरी बाद झाला झोन मध्ये 5 इथून ते इथपर्यंत. फॉर एक्झाम्पल आता समजा मला म्हणायचंय की इथे आहे, हा तर मी सांगणार इथे 41-27 पासून 41-23 पर्यंत एक अंदाज असा त्याच्या आसपास इथे आहे. नंबर कळतो ना बरोबर, मी लाईन मारतो हवं तर, चला चलो लाईन मारतो. नंबर सांगणं जर अवघड जाते तुम्हाला तर मी लाईन मारून दिली आहे. ठीक आहे, कोणकोणत्या ह्याच्यात फिरवले गॅप आहेत, मल्टिपल पण असू शकतात बरं का. 1, आता इथे आन्सर एकच असावा अशी माझी अट नाहीये. 2, वरून नंबर देत आलोय मी. 3,
हे आन्सर करेक्ट दिलं की तुमचं इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप विषय संपला. तुमचं कधी चुकणार नाही परत आयुष्यात. फक्त एवढं विसरू नका इथं काय केले ते. कोणकोणते जे हे आहेत ते इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप आहेत ब्लॉक्स यातले? एकहून जास्त असू शकतात, 0 असू शकतात, 1 असू शकतात. द्या पटकन आन्सर, चला पटपट पटपट. कोण बनेगा करोडपती नाही खेळतो आपण. द्या पटकन, चला 3, 4, 5. तुम्ही जे जे आन्सर दिले ते सगळे आपल्याकडे झूम मध्ये रेकॉर्ड झाले. चला आता आपण हे करूया. बाकीच्यांनी ज्यांनी नाही दिलं ते पण रेकॉर्ड झाले. सगळे ते झूम एकदम ऍडव्हान्स आहे, एआय वाले झूम आहे. कोण कोण आन्सर देते, कोण कोण नाही देत, सगळे देतात. एआय कंपनी त्याच्यामध्ये. हा चलो स्टार्ट करतो मी एक्सप्लेन करायला. ओके, पूर्ण लक्ष द्या. आता तुम्ही काय आन्सर दिलं ते बाजूला ठेवा आणि मीच कसा करेक्ट हे पण बाजूला ठेवा. जे समोर दिसतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. नंबर 1 काय आहे इकडं बेअरिजचं? काय नाहीये. नंबर 1 फक्त बुलिश एफव्हीजी आहे. इज इट बुलिश एफव्हीजी? यस. इज इट बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप? नो. तो नंबर 1 इज नॉट आन्सर. नंबर 2 बिअरिश आहे का? नंबर 2 बिअरिश आहे का? नंबर 2 बिअरिश आहे का? नंबर 2 ला बुलिशचा सेटअप आहे का? नीट बघा. बुलिशचा सेटअप आहे का? अजिबात नाही आहे. बुलिशची ही इथे येते, ही इथे येते आणि ही इथे येते. नाही आहे. नंबर 3 ज्यांनी आतापर्यंतचे आन्सर मध्ये 1-2 इन्क्लूड केले ते चुकलेत. नंबर 3 आता 1 मिनिट 4 ला मी बाजूला करतो. नंबर 3 कशाच्या आधारावरती काढलेले आपण? हा जो इथून इथे गॅप आहे, ही जी रेड कॅन्डल आहे, ही ग्रीन आणि ती, ह्याच्या आधारावरती आपण तो काढला होता. नंबर 3 ला इकडे बिअरिश आहे का रे? कुठेतरी इंटरसेक्ट करतोय का? इथे करतोय का बघा. बघा नीट बघा. इथे जर मी बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप काढला तर तो असा येतो आणि जर मी बुलिश काढला तर तो असा येतो. हे दोघं एकमेकांना इंटरसेक्ट करतात का? तर यस, हा करतात. पण मग इथे क्रायटेरिया काय करतो की कॅन्डल ह्याच्या वरती, आता हा बिअरिश आहे ना, तर कॅन्डलच्या वरती क्लोज नाही झाली पाहिजे. तुम्ही मला सांगा कॅन्डलच्या वरती क्लोज झालीये का? इथं एक ओपन झालंय, क्लोज आहे. एकाही कॅन्डलचा क्लोज या पॉइंटच्या वरती नाहीये. या बिअरिशच्या पॉइंटच्या वरती एकाही कॅन्डलचा क्लोज नाहीये. एकाही कॅन्डलचा क्लोज ह्याच्यावरती आहे का? नाहीये. आणि हीच प्राइस इथे जाऊन या बुलिश फेअर व्हॅल्यू गॅपला इंटरसेक्ट करते का? येस करते. सो नंबर 3 आणि 4 मध्ये मी असं काढला होता ना. हा सॉरी 3 थोडा वर काढला होता मी. तर हा जो काढला होता ना ब्लॉक, नंबर 4 काढला होता बहुतेक मी असा. तर हा नंबर 4 जो आहे तो आहे एकदम करेक्ट आन्सर. नंबर 3 जे आहे ते बिअरिशचा आन्सर आहे. हा 4 ला होता ना, मला वाटला 3 ला काढला होता मी. हा 4 ला आहे. तर नंबर 4 इज अ करेक्ट आन्सर. नंबर 3 इज अगेन बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप. आता राहिला नंबर 5 ऑप्शन. बघा 1, 2, 3 चुकलेत, 4 करेक्ट आहे. आता नंबर 5 वरती आलो. नंबर 5 मध्ये जर तुम्ही बघितलं 1, 2, 3, पण ही इनसाइड कॅन्डल आहे. ही इनसाइड कॅन्डल आहे. मग हे इनसाइड कॅन्डलला हा जो आपण काढतोय ब्लॉक, त्याला काय अस्तित्व आहे का? नाही. 1, 2, 3 तर फेअर व्हॅल्यू गॅपच नाहीये. तर हा जो 5वा आहे ना तो डायरेक्टली चुकतो. म्हणजे इथं करेक्ट आन्सर काय येत होतं? नंबर 4. ज्याने नंबर 4 लिहिला आहे त्यांना हा टॉपिक समजलेला आहे. आता नंबर 3 जरी एखाद्याने सांगितलं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. पण मी काय म्हटलं, डावीच बाजूची री ओढायची. जर आपण नंबर 3 पकडला असा तर इथं हा फेअर व्हॅल्यू गॅप नाहीये. हा डायरेक्ट इमिजिएट 2 कॅन्डलचा गॅप आहे. इथं बघा, हा इथं आलाय. सो नंबर 3 इज इनकरेक्ट आन्सर. 3 जो आहे त्याचा इंटरसेक्शन 4 सोबत झालेलं आहे आणि तो आलाय. सो 3 इज अ बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप.
अँड 4 इज ऍक्च्युअल बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप. तर ह्याच्यामध्ये मार्केट जेव्हा असं वरती गेलेलं खाली येईल तेव्हा हे इथं टॅप करणार. खूप जास्त शक्यता आहे, 80% प्रोबॅबिलिटी बोलू शकता तुम्ही याला, की हे असं याच्यामध्ये असं येणार आणि हे असं करत असं जाणार. लगेच येणार का असं मी म्हणतो का हा क्रिएट झाला की तिसरी कॅन्डल येईल? ना, नथिंग लाईक दॅट. आता मगाचा प्रश्न कोणतरी प्रश्न विचारला होता की समजा आता हे करेक्ट वाले इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप 2 आहेत, करेक्ट वाले 2 आहेत, तर सर कोणता वाला वर्क होणार? करेक्ट वाले 2 आहेत तर कोणता वाला वर्क होणार असं तुम्ही विचारलं. पहिली गोष्ट, जर एखादा इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप खूपच छोटा आहे, लेंथने एटीआर व्हॅल्यूनुसार खूपच छोटा आहे, डाव्या बाजूचा खूपच छोटा आहे, मोठा या बाजूला जातात, तर त्याची वर्क होण्याची प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाते. आणि अतिशय जास्त खूप मोठा आहे तरी पण त्याची वर्क होण्याची प्रोबॅबिलिटी कमी होऊन जाते. एक ऍव्हरेज साईज असेल, ऍव्हरेज साईज, आता ऍव्हरेज साईजची व्याख्या परत ना काय असावी? आपल्या गोल्डच्या वगैरे चार्टमध्ये आपल्याला दिसतोय की 50-100 पिप्सच्या आसपास आहे, तो वर्क होण्याची शक्यता आहे का? यस आहे. पण 10 पिप्सचा वगैरे वगैरे ते त्याची लिक्विडिटी स्विप होऊन जाते, तो जनरली वर्क होताना आपल्याला दिसत नाही. आता 2 आहेत, एक पर्टिक्युलर लेग आहे, बाईंगची लेग आहे, तर प्रीमियम पेक्षा डिस्काउंट झोन मध्ये जो असेल तो वर्क होण्याची शक्यता जास्त आहे. जो बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय. आता प्रीमियम आणि डिस्काउंट म्हणजे काय रे? जी लेग आलेली आहे पूर्णपणे, समजा बाईंग अशी गेली, पाथमध्ये दाखवतो ही बाईंग जी आहे इथं येण्या अगोदर, इथं मी डायरेक्ट आलेलं दाखवलं ना. एक दुसरं एक्झाम्पल दाखवतो मी. ही जी बाईंग आहे ती सरळ गेली. आता त्या पर्टिक्युलर लेगमध्ये, त्या पर्टिक्युलर लेगची आपण जर पट्टी घेऊन 2 भाग केले आणि 2 भागातला हा खालचा भाग असतो डिस्काउंटेड एरिया, वरचा असतो प्रीमियम एरिया. सो जर तुम्हाला पर्टिक्युलर मोमेंटला 2 बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप दिसतात, तुम्ही डिस्काउंट झोन मधल्याला जास्त महत्व द्या. प्रीमियम वाल्यापेक्षा डिस्काउंट झोन वाला डिमांड झोन जास्त इम्पॉर्टंट आहे. तो एक प्लस कॅटेगरीचा आहे, म्हणजे जनरली ऑर्डर ब्लॉकची व्याख्या मॅच झाली तर तो टाईप सी कॅटेगरीचा असतो. मग बाकी त्याला पॅरामीटर लावले जातात की त्याला फेअर व्हॅल्यू गॅप आहे का, तीच लोएस्ट, समजा बुलिशच्या कॅटेगरीमध्ये तीच लोएस्ट पॉईंट बनवणारी कॅन्डल आहे का, त्याला डिस्प्लेसमेंट आहे का, त्याला फेअर व्हॅल्यू गॅपचा सपोर्ट आहे का, अशा गोष्टी बघितल्या जातात. आणि जे जे सापडेल त्याला त्याच्यानंतर लिक्विडिटी स्विप कुठं करायला मार्केट आले का, या गोष्टी मॅच होत आल्या की तोच नॉर्मल ऑर्डर ब्लॉक ए प्लस ऑर्डर ब्लॉक बनून जातो. आणि समजा तो एक्स्ट्रीम आहे का, आणि समजा जर त्या गोष्टी मॅच नाही झाल्या तर तो सी कॅटेगरीचा ऑर्डर ब्लॉक असतो. सी कॅटेगरी वर्क होण्याचे चान्सेस खूप कमी. सापडला की त्याला सी कॅटेगरीमध्येच पकडायचं, बाकीचे पॅरामीटर लावत जायचे, मग त्याचं एनहान्स करत जायचं. सी वरनं बी, बी वरनं ए वरनं ए प्लस, 4 कॅटेगरी मॅच झाले, 4 लेवलला तो वरती जाणार. नाही तर सी कॅटेगरीवाला ऑर्डर ब्लॉकच्या भरोशावरती बसायचं नाही. सिम्पल. इथं डिस्काउंट एरियामध्ये असणारा इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप ए कॅटेगरीचा झाला, प्लस तो आता एक्स्ट्रीम आहे, त्या लेग मधला एक्स्ट्रीम आहे, म्हणजे सगळ्यात पहिला आहे, मार्केट जात असताना सगळ्यात पहिला बनलेला आहे, त्याचा अर्थ तो ए प्लस कॅटेगरीचा झाला. मग तुम्हाला ए प्लस आणि बी मध्ये चूज करायचं, तुम्ही काय चूज करणार? ए प्लस चूज करणार. समजा ग्रेडिंग सिस्टीम आहे ए प्लस आणि बी, व्हॉट यू विल चूज? यू विल चूज ए प्लस. गॉट माय पॉइंट? तर हे जे एक्झाम्पल होतं ते खूप छान होतं. तुम्ही यात जरी चुकलात काहीच हरकत नाही. मी मुद्दामून त्याला खूप अवघड बनवून टाकलं होतं, पण खूप अवघड बनवत असताना जेव्हा मी ही ग्रीन कॅन्डल काढली तेव्हा ते एक्झाम्पल सोपं होऊन गेलं होतं. समजा ही ग्रीन कॅन्डल अशी असती तर ते एक्झाम्पल अजून अवघड झालं असतं. समजा ही अशी ग्रीनच्या ऐवजी समजा सेलिंगची कॅन्डल आहे, तर अजून वेगळा सिनारिओ क्रिएट झाला असता इथं. मग 2 झाले असते. मग इथं जो 1-2 काढला होता ते दोघं झाले असते फेअर व्हॅल्यू गॅप, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप, ते दोघं आले असते. 3 नसता आला आणि मग 4 पण आला असतं. म्हणून ते सोपं करायला, त्याची संख्या कमी करायला मी इथं ग्रीन कॅन्डल काढून टाकली अशी कॅन्डल काढण्याऐवजी. सागर सर, येस, अनम्यूट युअर सेल्फ, आस्क. कॅमेरा शक्य असेल तर ऑन करा, बोला. सर 3 नंबरचा तुम्ही नाही म्हणून सांगताना जे कॅन्डल क्लोजचं सांगितलं ना, त्याच्याबद्दल थोडंसं सांगता का सर? मला ते कळलं नाही. 3 नंबरचं जो मी काढलेला आहे तो बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप आहे, इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप नाही. इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जेव्हा आपण बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप करतो त्यावेळेस आपला बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप इकडचा जो आहे तो इकडच्या बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप सोबत इंटरसेक्ट झाल्यावरती ते व्हॅलिड असतं. पण इंटरसेक्ट झाल्यानंतर ना जो डावीकडचा आहे बिअरिश फेअर व्हॅल्यू गॅप
त्यालाच आपण आहे तसं एक्सटेंड करतो आणि त्यालाच आपण बुलिश इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप म्हणतो. नंबर 3चा इंटरसेक्ट करतोय का? करतोय, पण तो ऍक्युरेट बुलिश इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप आहे का? नाहीये. नंबर 4 आहे. नंबर 4ला तुम्ही इकडे बघाल तर तो IFVG आहे, तो FVG नाहीये. इथे तुम्ही बघाल तर बुलिश FVGचा क्रायटेरिया नंबर 4ला मॅच नाही होत. कॅन्डल क्लोजचं उदाहरण सांगितलं ते सर मला कळलं नव्हतं ऍक्च्युली. कॅन्डल क्लोज जे म्हणला ना तुम्ही ते हा, नेमकं मला काय म्हणतात ते कळलं नव्हतं. हा. मी मगाशी काय सांगितलं होतं, मार्केट विक्स बनून आलं, फेअरवेल्यू गॅपच्या वरती जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत तो फेअरवेल्यू गॅप व्हॅलिड आहे. फेअरवेल्यू गॅपच्या वरती क्लोज देत नाही तोपर्यंत व्हॅलिड आहे. रेड कॅन्डलचा क्लोज कुठे असतो? रेड कॅन्डलचा क्लोज कुठे असतो? खाली असतो. मग रेड कॅन्डलचा क्लोज खाली आहे याचा अर्थ तो फेअरवेल्यू गॅप इथं संपता राहिलाय, नाही संपला. आणि तो संपायच्या आतमध्ये तो इथे संपला या कॅन्डलला, पण संपवत असताना नवीन जी आपली व्याख्या आहे, संपत असताना ऑपोजिट साईडचा फेअरवेल्यू गॅप तयार झाला पाहिजे. झालाय का? यस. तो संपला ना, इमिजिएटली तयार झालाय. इथं तो संपला, इथं नवीनवाला आला आणि नवीनवाल्याने कोणाला इंटरसेक्ट केलं? या मागच्या वाल्याला केलं. इंटरसेक्ट केल्यामुळं नंबर 4 जो आहे तो बनून गेला बुलिश इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप. याच्याहून अवघड मार्केट तुम्हाला काही सिच्युएशन देऊच शकत नाही. इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप काढण्यासाठी याच्याहून हार्ड सिच्युएशन मार्केटमध्ये काही येणारच नाहीये. मी इथे अजून एक ब्लॉक काढला होता बघा 5ला, तिथे ही इनसाइड कॅन्डल काढली होती. समजा या इनसाइडला इकडे सपोर्ट जरी असता, इकडे समजा असता बुलिश फेअरवेल्यू गॅप, तर तुम्ही तिथे कन्फ्युज झाले असता. समजा मी असं केलं असतं. चला आता हे एक्झाम्पल झालं, नाही तर असं केलं असतं मी. ही रेड होती, ही इथे आली, ही इथे क्लोज झाली आणि तिला वीक वगैरे काय नाहीये, तिला वीक वगैरे काय नाहीये. ही सेकंड कॅन्डल आहे. या पॉइंटवर आली आणि ही थर्ड कॅन्डल आहे. आता क्लिअर कट इथं काय सिनेरिओ झाला, इकडे एक आणि इकडे एवढा मोठा. आता तुम्हाला काय वाटेल की अरे मग हा लेफ्ट साईडचा आपण एक्सटेंड करू आणि हा झाला आपला बुलिश इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप. जरी माझी सिस्टीम याला दाखवते आता सध्याच्या केसमध्ये इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप माझी सिस्टीम याला दाखवत आहे. चुकीचं आहे का? यस, चुकीचं आहे. नाही दाखवलं पाहिजे, त्याला करेक्शन माझं करायचं काम चालू आहे. जर ही तर मग सिस्टीम दाखवते म्हणून मग लगेच मग मी शिकवलेलं चुकीचं असं काही नाही, तिथं ते चुकलेलं आहे. इथं इनसाइड कॅन्डलचा बघतोय मी, इथं इनसाइड कॅन्डलचा बघतोय मी. दोन्हीतला एक जरी इनसाइड कॅन्डलचा फेअरवेल्यू गॅप आहे म्हणजे तो इनसाइड फेअरवेल्यू गॅप, लो प्रायोरिटी वाला फेअरवेल्यू गॅप आहे जो आपण व्हॅलिड मानत नाही, तर त्याचा इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप कशाला बघायचा आहे? नाही. दिसताना काय वाटेल, यस आहे इथं इन्व्हर्स आहे, इन्व्हर्जन आहे. बरेच लोक त्याला कन्सिडर पण करतील. तो एक सी कॅटेगरीवाला इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप म्हणू शकतो तुम्ही त्याला, जो इनसाइड कॅन्डल पासून बनलेला आहे, जो व्हॅलिडच नसतो एवढा. समटाइम्स इट विल ऑल्सो वर्क, समटाइम्स. त्याची प्रोबॅबिलिटी किती असेल? खूप कमी. तुम्हाला काय सेटअप पाहिजेत? हाय प्रोबॅबिलिटी वाले पाहिजेत. समजतंय? इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप दिसताना लोक सांगताना लय भारी सांगतात, अरे इकडचा फेअरवेल्यू गॅप असतो आणि तो संपतो आणि इकडे उजवीकडचा येतो त्या पॉइंटला आणि मग झाला तो बनून जातो इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप. ते तेवढं सोपं नाही. सेशनमध्ये पण मी ह्याला 10 मिनिटात सांगितलं होतं. ही एक्झाम्पल मी तिथे देऊ शकत होतो का? नाही. बाकीचे टॉपिक राहिले असते, मग तो सेशन इन्व्हर्जन फेअरवेल्यू गॅप सेशन झाला असता 1-2 तासाचा. तिथे तर अजून एक्झाम्पल सुचले असते मला, कारण बिअरिशला पण मी घेतला असता. इथे या ठिकाणी एखाद्याला वाटेल की ही कॅन्डल क्लोज झाली. आणि अजून एक गोष्ट, समजा ही इनसाइड असती तर अशी, काहीच फरक पडत नाही, स्टील नो डिफरन्स. समजा ही अशी असती तर, बघा मी काय बोलतोय. वीक एवढी मोठी नाही पाहिजे मला, जस्ट काढायची म्हणून छोटीशी पाहिजे. हा, आता राहतो का तो? नाही राहत.
हा वाला राहतच नाही, हा वाला राहतच नाही. पण मग या ठिकाणी नवीन बनून जातो. कुठे बनतो? माझं डोकं लगेच मला लगेच दिसतं, मी ड्रॉ करायच्या अगोदरच मला लगेच दिसू लागतं. या ठिकाणी लगेच इथं नवीन बनतो. कुठे? हा छोटासा आहे, पण ही इनसाइड आहे, तर त्या केसमध्ये ही 1 2 3 होऊन जाईल. ही इनसाइड नाहीये, त्या केसमध्ये हा होऊन जाईल, हा होऊन जाईल त्या केसमध्ये. त्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाली, त्याचा विषय संपला. ही वरती क्लोज झाली, विषय संपला. पण इथं इथं होऊन जाईल का? या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये होऊन जाईल. येस, ठीक आहे. कॉम्प्लेक्स एक्झाम्पल्स मुद्दामून करून दाखवतोय. मार्केट प्रत्येक वेळेस एवढं अवघड विचारेल का? तर नाही, पण कधी विचारलंच तर आलं पाहिजे. समजलं? सगळं क्लिअर आहे सर्वांना? असं एक्झाम्पल असेल मोस्ट ऑफ द टाइम 10 मधलं 7 वेळेला सिंपल डावी बाजू उजवी बाजू. कधी कधी एक मधली बाजू आली असेल तेव्हा कन्फ्युजन तुमचं होऊ शकतं. ते कन्फ्युजन होऊ नये म्हणून आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स आता बघितलेले आहेत. विक मॅटर नाही ना करत. फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये हाय आणि लो मॅटर करतात, आणि हाय आणि लो मध्ये विक कन्सिडर केली जाते. सो विक मॅटर करतात, विक मॅटर करतात. पण फेअर व्हॅल्यू गॅप बनल्यानंतर ना, फेअर व्हॅल्यू गॅप क्लोज झालाय का त्यावेळेस विक मॅटर करत नाहीत. फेअर व्हॅल्यू गॅप बनत असताना विक मॅटर करतात, फेअर व्हॅल्यू गॅप तुटत असताना विक मॅटर करत नाहीत. ठीक आहे, असं आन्सर आहे मॅडम तुमच्या प्रश्नाचं. पूर्ण आन्सर असा आहे. ठीक आहे, आपण सगळ्यांनी मनापासून याची उद्या जेव्हा टाइम भेटेल 1 तास बिअरिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅपची प्रॅक्टिस करा. आपण नंतर चार्टवरती पण त्याला उद्या बघूया. आता सध्या मी तुम्हाला काही बुलिश इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप दाखवण्याचा प्रयत्न करतो. 10 मिनिटांमध्ये जेवढे दिसतील तेवढे दिसतील, बाकी आपण उद्या बघूया. एमटी चार्ट इकडे असला पाहिजे. नाही, हा पण नाही. कसं काय बरं? इथं बघा, समोर आले एक्झाम्पल लगेच. खूप मोठा आहे, डायग्राम्स रिमूव्ह करायला लागते मला. एक चार्ट काढला होता मी जीटीसी नावाचा, तो ओपन करतो, थांबा. हा, याच्यावरच सगळं डिलीट केलं तरी काय प्रॉब्लेम नाही. रेकॉर्डिंग सुरू आहे बरोबर ना? हा आहे. कुठे होतो आपण, कुठे होतो? मला एक एक्झाम्पल दिसलं होतं. दिसलं होतं ते एक्झाम्पल. इथे होतं बहुतेक. हा हा हा, एक जस्ट एक मोठं एक्झाम्पल, म्हणजे तो वर्क होण्याची शक्यता कमी होऊन जाते त्या ठिकाणी, कारण डावीकडचा आपण कंटिन्यू करतो. आता बघा, या डाव्यामध्ये हा उजवीकडचा हा इंटरसेप्ट होतो. कोणता? हा वाला इंटरसेप्ट होतो. तर या दोघांचा इंटरसेक्शन हा फेअर व्हॅल्यू गॅप नाहीये. ह्या डाव्यालाच आपण एक्सटेंड करतो आणि तो होतो फेअर व्हॅल्यू गॅप, जो की एक खूप मोठा इन्व्हर्जन फेअर व्हॅल्यू गॅप, जो की एक खूप मोठा एरिया आहे 1 अवरच्या अकॉर्डिंगली. सो एक प्रकारे याचा असून काही एवढा उपयोग नाहीये. प्राइस अर्धी येऊन त्याला घेऊन पण गेलेली त्या फेअर व्हॅल्यू गॅपला. 1 अवरचा तोच विषय, 15 मिनिटाचा. चलो, माझ्यासोबत तुम्ही पण शोधा, कारण मी ड्रॉइंग सगळ्या काढल्यात, ते समोर दिसावेत यासाठी. भेटला एक इथं असू शकतो. नाही, मला वाटलं हे इंटरसेक्ट होतील, नाही होत.
वरचा इंटरसेप्ट होते का नाही ते काहीच नाहीये. नाहीये. इथे होतं 2 3 1 नाही, बेरिश नाही इथे. चालू मार्केटमध्ये सापडतं ते, आपण मागच्याच शोधतोय ना त्याच्यामुळं इथे येऊन जाईल एखादा. येतोय येतोय. ही ब्लॅक कॅन्डल इनसाइड नाहीये, ठीक आहे, मी लो ब्रेक केलाय. हा बघा, हा फेरवली गॅप आहे का? 1 2 3 आहे. हा आहे का? आहे. इंटरसेप्ट होतो का? यस होतोय. हा एक इन्व्हर्जन फेरवली गॅप होऊन जातो. इट विल ऍक्ट एज अ सप्लाय. यस, इट विल ऍक्ट एज अ सप्लाय. अजून त्याच्या खाली कोणता असेल इथे या लेवलला तर तो पण काम करेल. इथं वगैरे कुठं असेल तर आहे का? शोधावं लागतं ते, त्यासाठी मी ती सिस्टीम बनवलेली आहे. मार्किंग आपलं काम असतं, पण ठीक आहे, एवढं पण रेडीमेड नाही स्वतःला देऊ शकत. इथे बघा, इथे बघा, इथे इथे बघा, बघा वीक आहे. आणि इथे बघा वरती इंटरसेक्ट होतोय का? यस होतोय. इथे बघा एंट्री, आणि हे बघा कसं पडलंय. ज्यांना समजलं नाही बघा लक्ष द्या. हा आहे बुलिश. आता हे बेरिश सापडलं बरं का मला. हा आहे बुलिश फेरवली गॅप, हा आहे बेरिश. नंतर कॅन्डलच्या विक्स आल्यात, बॉडी काय वरती एक पण क्लोज नाही झाली. तर हा असा आणि हा असा इंटरसेक्ट होतोय का? यस होतोय. ह्याला डिलीट करा. हा फेरवली गॅप आहे आणि हा झाला बिअरिश इन्व्हर्जन फेरवली गॅप विच विल ऍक्ट ऍज बिअरिश सप्लाय झोन. आता अजून बघा एक, भावांनो फ्री मध्ये भेटते म्हणून दुर्लक्ष करू नका. हे नॉलेज आहे ना, आयसीटी मी काय बोलतोय, ज्या कोर्समध्ये शिकलो. फी किती होती? $2,000 क्रिप्टोमध्ये. इथे आहे का? हे बघा, ही वाली जी खालची वेग आहे ना, ती इथे पण मॅच होतीये आणि तिथे पण मॅच होतीये. तिथे पण इंटरसेक्ट करते, इथे पण इंटरसेक्ट करते. हा सॉरी, ही इनसाइड आहे. ही काळ्या कॅन्डलला ही पण इनसाइड आहे. ही पण इनसाइड आहे. ही नाहीये इनसाइड. नाही होत. बघा बघा, इनसाइडच्या रूलने लगेच इंटरसेक्शन काय गायब झालं. इंटरसेक्टच होत नाही. ही इनसाइड आहे, ही पण इनसाइड आहे. ही काळी इनसाइड नाहीये. सो इथं काळी नंबर 1, ग्रीन नंबर 2, दिस ग्रीन नंबर 3. मग त्या ठिकाणी इथं आहे का? नाही, मिटिगेट आहे. इथे येतो का? नाही. जर आपण इनसाइड वाला रूल लावला नसता आपला, तर इथे आपल्याला एक चुकीचा इन्व्हर्जन फेरवली गॅप भेटला असता, जो आपण डिलीट करू शकतो. आता इथे आहे का? वन टू थ्री, थोडस वरती आहे याच्यात लोकातलं, पण नाही, मिटिगेट झालेलं आहे. हा आहे बघा, कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली आहे, पण ही काळी कॅन्डल याच्या खाली क्लोज झालेली आहे. ही जर काळी कॅन्डल क्लोज नसती ना याच्या खाली, तर मी ह्याला घेतला असता की असा का, कारण हा इंटरसेक्ट होतोय. बघा, हा इंटरसेक्ट होतोय, पण इंटरसेक्ट होण्या अगोदर कॅन्डल खाली क्लोज भेटली का? यस भेटलेली आहे. इकडे बघा, याच्या खाली कॅन्डल क्लोज आहे. सो मी ह्याला नाही व्हॅलिड पकडणार, अदरवाईज असा एक्शन केला असता. हा ऑर्डर ब्लॉक आहे का? यस आहे, पण हा नाहीये. हा सप्लाय झोन होत नाही IOFG नुसार. असं तुम्हाला चालू ठिकाणी काढावं लागतं. यस, काढावं लागतं. प्रत्येक ठिकाणी बघायचं. फेरवली गॅप आला, पुढे क्लोज होताना कसा क्लोज झाला रे बघायचं. आता ही इनसाइड आहे, ही ग्रीन बहुतेक इनसाइड आहे. एक मिनिट, मला चेक करावं लागेल. जेव्हा जेव्हा कन्फ्युजन होतं ना, जायचं चेक करायचं. हिचा लो काय आहे? 4193.83, 93.79. तो ही इनसाइड आहे. यस, ही ब्लॅक 94.100 आणि ही काय
93 म्हणजे ही खाली आली, तिच्यापेक्षा ही वरती आहे, नाहीये, या दोन्ही इनसाइड आहेत आणि ही ब्लॅक म्हणजे 1 2 3. बघा इथला फेरवली गॅपचं एक आदर्श उदाहरण इथे सी, इथेच कन्फ्युज व्हाल तुम्ही. फेरवली गॅप हा करेक्ट आहे की हा करेक्ट आहे की हा करेक्ट आहे? तर याचा आन्सर असं आहे की हा आता जो मी काढला तो करेक्ट आहे. मग इथं वीक आली आहे, ऍक्शन करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. कारण काय आहे, अनमिटिगेटेड असेल ना एखादा फेरवली गॅप, वीक पण नाही, काही नाही, तो अजून स्ट्रॉंग झाला. इथे बघा 1 2, ही दोन्ही इनसाइड आहेत, डोंट काउंट. 1 2 3, ही काळी 3 आहे. समजा ही ब्लॅक वरती क्लोज झाली असती, याला इथेच बंद केलं असतं आपण असं, पण ही वरती क्लोज झालेली नाहीये. ठीक आहे, बोर होऊन देऊ नका, महत्वाचा टॉपिक चाललाय. आता याला इकडे एक्सटेंड करा. आहे का फेरवली गॅप? यस. कुठे? इथे मोठा आहे. इंटरसेप्ट होतं का? यस. मग आपल्याला इन्व्हर्जन फेरवली गॅप कोणता आहे? हा वाला आहे. हा जो आला ना तो वाला आहे. इथे 1 2 3. अजून कोणता आहे एक्स्ट्रीम? ह्याच्यावरची लेग कोणती आहे? वरच्या पॉइंटला भेटते का बघा बरं कुठे? 1 2 3 इथे आहे का? येस आहे. 1 2 3 इथे आहे का? येस आहे. समजा या पॉइंटच्या वरती बनत असेल तर त्यांना जास्त महत्व द्यायचं आहे. आता बघा बनतोय का? नो. इकडे फेरवली गॅप वगैरे काय नाही, बनतोय का? नो. हा नॉर्मल फेरवली गॅप आहे. आता इथे बनतोय का? नो. याच्यावरती कॅन्डल नाही आणि ही इनसाइड कॅन्डल आहे. सो 1 2 3 1, हिला 2 पकडू शकतो का मी? 2 आणि 3, देर इज नो गॅप. सो वरचे दोन्ही आयएफईची नाही आहेत. मग आयएफईची कुठे आहे? हाच आहे, हाच आहे एकमेव जो लगेच फिलअप व्हायला गेला आणि तो झालाय, संपलाय त्याचा विषय. आपण इथं प्रॅक्टिस करतोय ट्रेड एंट्री झोन काय, याच्यावरनं ट्रेड एंट्री घ्यायची. यस, पण अगोदर हे व्यवस्थित काढायला जमले पाहिजेत, तर याच्यावरती एंट्री घेऊ शकता तुम्ही. आता इथे पुन्हा माझ्या डोक्यात असं वाटतंय मला की इथे आहे, बघावं लागतं ते, त्याच्याशिवाय नाही. विचार करा, हे कोडिंग मध्ये टाकताना माझ्या डोक्याला किती त्रास झाला असेल. सिरियसली खूप सारे केस गळालेत माझ्या याच्यामुळे. हे बघा, ही जी गोष्ट आहे ही आहे बिअरिश फेरवली गॅप. करेक्ट आहे? यस आहे. आता इथे बुलिश आहे का? 1 2 3 नाहीये. इथे आहे का कॅन्डल क्लोजच्या अगोदर? नाहीये नाहीये नाहीये. मिटिगेट झालाय. मिटिगेट झाला नसता तर काहीतरी तिथं उपयोग असतो. बरं थांबा 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 थांबा, मागे जाऊया. हा सोडा, इकडे बघा, इथे आहे का? यस. कुठून कुठपर्यंत आहे? ही इनसाइड आहे ब्लॅक, पण ही नाहीये ग्रीन. मग या ग्रीनच्या बॉटम पर्यंत आहे. बघा आता काय तयार झालं. हा इथे संपला होता, हा संपवत असताना इन्व्हर्जनला संपवताना एक इन्व्हर्जन मानला इथे. कॅन इट ऍक्ट ऍज अ सप्लाय झोन? यस, इट ऍक्ट ऍज अ सप्लाय झोन. ब्रेकर ब्लॉक कन्सेप्ट ज्यावेळेस तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्हाला मर्ज करून, आता या बॅच मध्ये तो विषय नाहीये, पण ज्या वेळेस आयएफजी आणि ब्रेकर ब्लॉकचं कॉम्बिनेशन होतं तेव्हा ते खूप आणि खूप डेडली असतं. इट इज अ पार्ट ऑफ आयसीटी कन्सेप्ट. इथे तुम्हाला जो गॅप दिसतोय तो मागच्या ह्याला मिटिगेट होतोय का? नाही होते. पण हा वाला जो आहे तो मिटिगेट होतोय का? यस, लगेच जागच्या जागेवर होतोय. मध्ये वीक नाही, काही नाही, काही नाही, एक छोटीशी वीक आली आहे फक्त. मिटिगेट होतोय? यस होतोय. तर याने ट्रेड भेटायची अशा अपेक्षा आहे का? यस आहे, भेटलाय. कारण ब्रेकर ब्लॉक वाला कन्सेप्ट समजल्यावर कळतं की याचा जो स्वीप आहे एखाद्या सप्लाय झोनचा, कारण आता त्याला फेरवली आपण बघतोय का? आपण नाही. तर मल्टी कॅन्डल स्वीप सेशन मध्ये सांगितलंय बहुतेक मी हा टॉपिक, मल्टी कॅन्डल स्वीप. जर एक कॅन्डल क्लोज देऊन दुसरी कॅन्डल परत खाली गेली इमिजिएटली, इव्हन तो चॉच बॉसची पण लिक्विडिटी स्वीप असते. आणि जेव्हा हा आयएफजी बनतो, एफईजी ना आयएफजी बनतो, तर त्याची लिक्विडिटी स्वीप होऊ शकते का? यस होऊ शकते. त्याच्यावरती फेक ब्रेकआउट दिला जाऊ शकते का? यस होऊ शकतो. हा पीओआय ला घेऊन 10 परत आलेला आहे. हा ट्रेड आयएफजी नुसार आहे का? यस, आयएफजी ब्रेकर ब्लॉक कन्सेप्ट जर दोन्ही एकत्र केले तर हा ट्रेड त्यांच्यानुसार आहे. अशा गोष्टी आहेत बऱ्याचशा. आता यातले काही बेरिश मी तुम्हाला दाखवले, काही बुलिश दाखवले, तर तुम्ही स्वतः याची प्रॅक्टिस करा.
उद्या येताना तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागेल, प्रॅक्टिसला पर्याय नसतो. तुम्ही म्हणाल की मी प्रॅक्टिस न करता स्पोर्ट्समन बनून जाईल, नाही पॉसिबल. प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आता इथं मला जिथे जिथे रेफरन्स वाटतोय इथे इथे मी काढण्याचा प्रयत्न करतोय. इथे समोर आहे का? नाही. इथे मागे आहे का काही? नाहीये. मी इनसाइड तर नाहीये, की बॉटम आहे, नाहीये. प्राइस फ्रॅक्टर असते या टाइम फ्रेमचं, इथं काही नसेल, दुसरा टाइम फ्रेम मधला काहीतरी तिथं विषय असेल. नेचर प्राइसचं फ्रॅक्टल आहे. कधी कधी आपल्याला वाटतं अरे यात आपण तुमच्या टाइम फ्रेमनी मार्केट नाही चालत, फक्त मल्टिपल टाइम फ्रेम असतात महत्वाच्या ज्या आहेत, 15 मिनिट, 1 तास, 4 तास, इंटरडे, स्काल्पर्स 5 मिनिट, त्याच्यानुसार टाइम फ्रेम मार्केट चालत असतं. समटाईम्स तुमच्या टाइम फ्रेम नुसार कोणती गोष्ट वर्क नाही झाली, दुसऱ्या टाइम फ्रेमचं काहीतरी आपलंच कन्सेप्ट वर्क झालेलं आहे, म्हणून तसं झालं. हे जाऊन बघायचं असतं. कायम तुमच्या अगेन्स्ट मध्ये राहणार आहे का मार्केट त्या टाइम फ्रेम? अजिबात नाही. तुम्हाला पण विनिंग देणार, तिकडे पण देणार. तुम्हाला 10 मधले 10 नाही देणार, त्यांना पण नाही देणार. त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही चुकाल त्यावेळेस तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट वापरायची आहे, आणि ती वापरावीच लागेल. रिस्क मॅनेज न करता प्रॉफिटेबल झालेला एकही ट्रेडर नाही बघितला मी. हुशारातला हुशार जरी असेल, किती हुशार असेल तरी, किती गोष्टी, किती ऍटिट्यूडवाला असेल तरी, पण मी साधारण मधला साधारण ट्रेडर, ज्याचं जास्त डोकं नाही चालत, IQ नाही, कॉलेजमध्ये शाळेत जास्त मार्क नव्हते, पण तो रिस्क खूप छान मॅनेज करतो, त्याला मी सक्सेसफुल झालेलं बघितलंय का? यस, बघितलंय. सो तुम्ही हुशार असावं ही अट नाहीये, तुम्ही रिस्क मॅनेज करणारे असावेत ही अट आहे सगळ्यात पहिले. रॉकेट सायन्स काहीच नाहीये याच्यामध्ये. रिस्क मॅनेजमेंटचा डिसिप्लिनचा विषय आहे. जसं आर्मीमध्ये डिसिप्लिन असतो, पोलीस वगैरे याच्यामध्ये असतो, ट्रेनिंगच्या वेळेस तर असतो, नंतर ती लोक फॉलो नाहीत करत. तसं आपल्या या ट्रेनिंगच्या वेळेस मी तुम्हाला डिसिप्लिन लावतोय, तुम्ही नंतर फॉलो केला तर तुमचा फायदा आहे. तोच डिसिप्लिन तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनवल. असं एक मी वाक्य ऐकलं होतं किंवा लिहिलं होतं, काय मला आठवत नाहीये, पण मी याच्यावर बिलीव्ह करतो. बहुतेक ऐकलं असेल कुठेतरी की जगात असा एकही ट्रेडर मी पाहिला नाही जो इनडिसिप्लिन आहे आणि प्रॉफिटेबल आहे. एकही जगात प्रॉफिटेबल ट्रेडर असा पाहिला नाही जो इनडिसिप्लिन आहे आणि प्रॉफिटेबल आहे. आता इनडिसिप्लिन म्हणजे काय? असं नाही की तुम्हाला दिवसभर 8 तास सेटअपच्या समोर बसायचे आणि त्या 8 तास बॅकट्रॅकिंग करायची, अख्खी एनर्जी संपवायची आहे, तसं काही नाही करायचं. 2 तास तरी ते समोर बसतायत, त्या 2 तासात क्वालिटी टाइम किती देताय ते महत्वाचं आहे. समजा तुम्ही माझ्यासोबत इथे 10 तास बसला, पण तुमचं लक्ष मोबाईलमध्ये, पुस्तक वाचताय, त्याच्यासोबत बोलताय, तो क्वालिटी टाइम होता का? अजिबात नाही. पण तुम्ही 2 तास बसले, पण तो डेडिकेटली तो टाइम तुम्ही मला दिला, पूर्णपणे लक्ष दिलं, मोबाईल सायलेंट, इतर कोणाकडेच काहीच लक्ष नाही, कसलाच विचार नाही डोक्यात, तर तो काय झाला? क्वालिटी टाइम. तर तुम्ही ट्रेडिंगला, प्रॅक्टिसला क्वालिटी टाइम द्या. मी तुम्हाला म्हणत नाही क्वांटिटी द्या, दिवसात 4 तास द्या, 10 तास द्या, नाही, क्वालिटी टाइम द्या, त्याच्याशिवाय नाही होणार. क्वालिटी टाइम द्यावा लागेल, ठीक आहे? तेवढं द्या, प्रॅक्टिस करा. चला, उद्याचा क्वालिटी टाइम दाखवा जरा तुमच्या प्रॅक्टिसमध्ये. आणि हा एक खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. दिसताना सोपा वाटेल, मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला आजवर सोपीच करून सांगितलेली आहे, पण जेव्हा मी तुम्हाला त्या एक्झाम्पल बनवून विचारत होतो तेव्हा तुम्हाला त्याच्या समोरच्या अडचणी दिसून आल्या होत्या, करेक्ट? तर त्याच्यामुळं टेक फॉर ग्रँटेड घेऊ नका, प्रॅक्टिस करा. चलो, आजचा आपण सेशन थांबूया इथे. थँक्यू. कोणाचे काही डाऊट्स वगैरे असतील मला पर्सनलमध्ये वगैरे विचारा, काही फीडबॅक असेल पर्सनलमध्ये दिला तरी चालेल. चलो, थँक्यू, बाय बाय.